नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहताय आणि आजच्या भागामध्ये सायली आणि अर्जुनने प्रियाचा डाव तिच्यावरच कसा उलटवला याचा मस्त असा ट्विस्ट दाखवलाय. त्यामुळे एपिसोड शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तर आता चैतन्य सायली आणि अर्जुनला विचारतो, त्या पटवर्धन वकिलाने जर तुम्हाला वेळेवर सावध केलं नसतं तर आज किती मोठा अनर्थ झाला असता तुम्हाला कळतंय का? पण तुम्ही या सगळ्यातून बाहेर कसे पडलात? तुम्ही एक्झॅक्टली काय केलंय ते तरी सांगा मला. त्यावर आता अर्जुन सांगतो की सांगतो, आम्ही जे काही केले ना सगळं काही सांगतो. तर काल आपण पाहिलं होतं की आता महिपतने प्रियाचा खोटेपणा ऐकून आता तिचा गळा आवळलाय. तर तो गळा अजूनही तसाच आवळलेला आहे आणि आता ती सुटण्यासाठी प्रयत्न करते. तर तेवढ्यातच तिथे हवालदारही येतो आणि नागराजला बोलतो की किल्लेदार साहेब, अहो तुम्ही तरी सांगा ना यांना, सोडा त्यांना. त्यावर आता नागराज सांगतो की जाऊ दे रे महिपत, सोड तिला, तसंही अजून काही तिची वेळ आलेली नाहीये. आणि आता नागराजने सांगितल्यानंतर महिपत मात्र प्रियाला सोडून देतो. आता प्रियाची अवस्था मात्र चांगलीच अर्धमेल्यासारखी झालेली आहे आणि खरं तर हिचा डाव यांना कळाला कसा हे तिला अजूनही माहीत नाहीये. त्यावर नागराज तिला बोलतो की तू काही आम्हाला इथून जेलमधून बाहेर काढणार नव्हतीस. तुझा जो काही प्लॅन होता ना तो सायली आणि अर्जुननी आमच्यापर्यंत आधीच पोहोचवलेला होता. तर मित्रांनो, या मालिकेमध्ये आता खरा ट्विस्ट तर इथे, म्हणजे सायली आणि अर्जुनला जेव्हा पटवर्धन वकिलांनी फोन करून हे सगळं काही प्लॅन सांगितला आणि सायलीने ते सगळं काही मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून आणलं, तर ते आता दोघेही त्यानंतर आता पटवर्धन वकिलांच्या ऑफिसमधनं बाहेर पडल्यानंतर इकडेच महिपत आणि नागराजला भेटायला जेलमध्ये येतात. तर आता इथे आल्यानंतर सायली आणि अर्जुन त्यांना बोलतात की काय तुमच्यासारखे अट्टल गुन्हेगार देखील त्या प्रियाच्या तालावर असे नाचतील असं काही आम्हाला वाटलं नव्हतं. आता खरं तर हे दोघे कशाबद्दल बोलताय हे महिपत आणि नागराजच्या चांगलंच लक्षात आलंय, पण तरी देखील ते असं दाखवतात की आम्हाला काहीच माहीत नाहीये. आणि वर नागराज बोलतो की प्रिया, तिच्या सख्ख्या काकाला देखील ती जेलमध्ये भेटायला आलेली नाहीये अजून, आणि आम्ही कशाला तिच्या तालावर नाचू बरं. त्यावर आता सायली बोलते की सत्य ऐकायचं आहे का तुम्हाला? नाही, किती खोटं बोलाल. नाही, ती पटवर्धन वकिलांना घेऊन तुम्हाला तुम्हाला इथून बाहेर सोडवण्यासाठी घेऊन आली होती हे माहिती आहे आम्हाला. त्यावर आता अर्जुन देखील बोलतो, नाही, सत्य हा शब्दाशी तुमची जास्त ओळख नसेलच नाही का? काही हरकत नाही, मीच तुम्हाला दाखवून देतो. तर आता अर्जुन त्याच्या फोनमधनं तो व्हिडिओ चालू करून आता या दोघांनाही तो व्हिडिओ दाखवतो. तर आता त्या व्हिडिओमध्ये ते पटवर्धन वकील स्पष्टपणे सांगत असतात की तन्वी किल्लेदार ही माझ्याकडे आली होती, पण फक्त महिपत आणि नागराज या दोघांना जेलमधून बाहेर काढायचा बनाव करायचा आहे यासाठी. त्यांना खरोखर जेलमधून बाहेर काढायचं नव्हतंच कधी तन्वी किल्लेदारला, आणि म्हणूनच तिने मला यासाठी पैसे दिले होते. इतकंच नाही तर त्या दोघांच्या मदतीने बाहेर खूप मोठा अपघात घडवून आणायचा आहे आणि त्यासाठी तिला या दोघांचीही मदत हवी होती, आणि म्हणूनच तिने हा सगळा काही बनाव रचला की फक्त महिपत आणि नागराज सोबत असं दाखवायचं आहे की ती या दोघांनाही बाहेर काढणार आहे, पण खरं तर या दोघांनाही ती जेलमध्येच ठेवायचंय आणि फक्त या दोघांच्या मदतीने सायली आणि अर्जुन सुभेदारचा अपघात घडवून आणायचा आहे. आणि हो, इतकंच नाही तर महिपतच्या गुंडांसोबत प्रियाचं जे काही बोलणं झालं होतं ते देखील रेकॉर्डिंग तिने मला पाठवलं आणि हे देखील सांगितलं की तिच्या आवाजाच्या जागी महिपत आणि नागराजचा आवाज वापरायचा आहे म्हणून. आता हे वकील हे सगळं काही सांगत असतात आणि हे सगळं काही ऐकून नागराज आणि महिपत तर चांगलेच शॉक होतात. नाही, म्हणजे त्यांनी खरंच यावेळेस प्रियावर विश्वास ठेवलेला असतो की प्रिया त्यांना जेलमधून बाहेर काढेल, कारण तिचे देखील हात दगडाखाली असतात, पण ती त्यांच्यासोबत असा काही गेम करेल याचा विचार या दोघांनीही काही केलेला नसतो. त्यावर आता सायली त्यांना बोलते की
प्रियासारखी मुलगी कधीच कोणाची होऊ शकत नाही आणि तुम्ही तिच्यावर कसा काय विश्वास ठेवलात बरं? तुम्हाला खरंच असं वाटलं की ती तुम्हा दोघांनाही जेलमधून बाहेर काढणार आहे? त्यावर आता अर्जुन बोलतो की तुमच्यासाठी ना एक गुड न्यूज आहे. तुम्ही दोघे तर आता कायमचे जेलमध्ये राहणारच आहात, पण तुमच्यासाठी आता तुमची लाडकी प्रिया देखील लवकरच जेलमध्ये येतीये. ती देखील तुम्हाला जॉईन होणार आहे लवकरच. आता तिघेही जेलमध्ये चांगलं एन्जॉय करा. तर महिपत आणि नागराज मात्र त्यांना मात्र स्वतःच्याच आता डिसिजनवर डाऊट येतोय. स्वतःवरच त्यांना आता पश्चाताप होतोय की का आपण या प्रियावर विश्वास ठेवला आणि हिचं ऐकलं. आता नागराज आणि महिपत हे सगळं प्रियाला सांगतात. तर प्रिया मात्र आता जाम घाबरली आहे आणि आता वर त्यांना बोलते की म्हणजे तुमचा काय माझ्यावर सोडून त्या सायली अर्जुनवर जास्त विश्वास आहे का? हे असे व्हिडिओ काय? हे हे असे ना AI ने 100 व्हिडिओ बनवता येतात. पैसे दिले की 50 व्हिडिओ बनवून मिळतील असे. माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुम्हाला खरंच इथून बाहेर काढणार आहे. म्हणजे माझ्यावर सोडून तुम्ही त्या सायली अर्जुनवर विश्वास ठेवताय का आता? मी खरंचच तुम्हाला इथनं बाहेर काढणार होते. आता आपण पकडलो गेलोय हे ती मान्य न करता उलट आता त्यांना सांगत असते की सायली अर्जुन कसे चुकीचे आहेत आणि मी कशी बरोबर आहे. त्यामुळे माझं ऐका आणि सायली अर्जुनला लवकरात लवकर संपवा म्हणून. पण आता नागराज देखील खूप चिडतो तिच्यावर आणि नागराज बोलतो की प्रिया, तुझी अवस्था ना त्या गिधाडासारखी झाली आहेस. तू नागिन नाही, गिधाड आहेस, गिधाड. गिधाड माहिती आहे का तुला? नाही म्हणजे असं कोणी मरणार असेल ना तर ते कसं आधीपासूनच घिरट्या घालीत असतं बरं, तशी तू झाली आहेस. तर प्रिया मात्र आता हे सगळं काही ऐकून घेऊन त्यांना समजवायचा प्रयत्न करतोय. पण नागराज मात्र खूप जास्त चिडलाय तिच्यावर आणि तिचं काहीही ऐकून न घेता तो आता सरळ तिच्या मुसकाडीत लगावतो. अर्जुन पुढे सांगतो की आम्ही त्या पटवर्धन वकिलांच्या ऑफिसमधनं बाहेर पडल्यानंतर सगळ्यात आधी मम्माला कॉल केला. तर आता मम्माने आम्हाला सांगितलं की प्रिया अजून तरी घरी आलेली नाही आहे आणि प्रियाने विमलला कॉल केला होता आणि विमलला कॉल करून ती विचारत होती की सायली आणि अर्जुन घरीच आहेत ना म्हणून, आणि मला देखील आता घरी यायला उशीर होणार आहे असं देखील ती म्हणाली. त्यावर आता अर्जुन विचारतो की मग काय सांगितलं विमलने? त्यावर आता कल्पना सांगते की विमलने तर त्यांना सांगितलं की तू सायलीला घेऊन सिटी हॉस्पिटलला गेलायस म्हणून. आणि आता सायली आणि अर्जुनच्या लक्षात येतं की म्हणजे हिने अगदी शिताफीने गोड बोलून विमलकडनं सायली आणि अर्जुन कुठे गेलेत हे माहीत करून घेतलं होतं. तर कल्पना विचारते की आता सायलीची तब्येत कशी आहे, काय सांगितलं डॉक्टरांनी? त्यावर अर्जुन सांगतो की आम्हाला अचानक एक महत्त्वाचं काम आलं, त्यामुळे आम्ही थोडंसं ते महत्त्वाचं काम उरकवलं आणि आता निघालोच आहे आम्ही हॉस्पिटलला जायला. सांगतो तुला नंतर. आणि अर्जुन फोन ठेवून देतो. तर आता सायली चैतन्याला सांगते की या धूर्त मुलीने अगदी गोड बोलून विमलताईंकडनं आम्ही नक्की कुठे गेलोय हे माहीत करून घेतलं होतं. त्यावर आता चैतन्य खूप काळजीने दोघांनाही बोलतो, पण जर तुम्हाला माहीत होतं की ती तुमचा ॲक्सिडेंट घडवून आणणार आहे, ती असं काही करणार आहे, तर तुम्ही त्या हॉस्पिटलमध्ये जायलाच नको होतं. तरी देखील तुम्ही इतकी मोठी रिस्क घेऊन त्या हॉस्पिटलमध्ये गेलाच का? त्यावर आता अर्जुन पुढे काय झालं ते सांगतो. अर्जुन सांगतो की यावेळेस मात्र आम्ही खूप सावध होतो, कारण आम्हाला हे सगळं काही आधीच माहिती होतं आणि त्या हॉस्पिटलमध्ये आम्ही पोहोचल्यानंतर आम्ही खूप अलर्ट होतो. महिपतचे गुंड तिथे आधीपासूनच आमच्यावर पाळत ठेवून होते. आम्ही तिथे पोहोचल्यावरच एका गुंडाने आमच्या गाडीसमोरून जाऊन गाडीचा नंबर नोट करून घेतला आणि खात्री करून घेतली. तसंच त्याच्या फोनमध्ये जो फोटो होता तो आता आमच्या चेहऱ्यांची देखील ओळख पटवून घेत होता की हे आम्हीच आहोत म्हणून. आणि त्याने लगेचच कोणाला तरी फोन केला. कदाचित त्याने प्रियालाच फोन केला असणार आहे की आम्ही हॉस्पिटलमध्ये आलोत हे माहीत करून घेण्यासाठी. त्यावर अर्जुन आणि सायली सांगतात की आम्ही मुद्दामहूनच आमची गाडी हॉस्पिटलच्या अगदी समोरच पार्क करून ठेवली होती की जेणेकरून तिथे जे कोणी आमच्यावर पाळत ठेवत असतील आम्हाला देखील ते लवकर समजेल म्हणून. तर आता अर्जुन पुढे सांगतो की पुढे आता आम्ही काम झाल्यानंतर हॉस्पिटलमधनं बाहेर आलो.
आता तेव्हा देखील तो गुंड तिथेच होता आणि आमच्यावर पाळत ठेवत होता. तर सगळ्यात आधी मी सायलीला गाडीमध्ये बसवलं. आता ऊन असल्यामुळे मी मात्र खिडक्यांना सनरूफ वगैरे लावलं आणि मीही लगेच गाडीमध्ये जाऊन बसलो. आता आम्ही गाडीमध्ये बसताच त्या गुंडाने मात्र लगेचच कोणाला तरी कॉल केला. पण आता आम्ही तिथनं निघणार तेवढ्यातच अजून एक गाडी तिथे आली आणि खरं तर ती गाडी एका पेशंटला घेऊन आलेली असते आणि त्यामधनं ते लोक आता एका पेशंटला हॉस्पिटलकडे घेऊन जातात. आता ती गाडीमध्ये आल्यामुळे त्या गुंडांना सायली आणि अर्जुनची गाडी मात्र काही दिसत नव्हती आणि याचाच फायदा घेत सायली आणि अर्जुन दोघेही आता त्यांच्या गाडीतून उतरले आणि जी शेजारी जी दुसरी एक व्हॅन आली होती, उभी राहिली होती, त्या व्हॅनमध्ये ते शिरले. आता ती व्हॅन तिथून लगेचच निघून गेली. आता आता ते खिडक्यांना पडदा वगैरे लावलेला असल्यामुळे आता या गुंडाला मात्र गाडीमध्ये कोणी बसलेलं आहे की नाही ते मात्र काहीच दिसलं नाही आणि तेवढ्यातच त्याने फोन करताच मागून एक भरधाव ट्रक आला आणि त्या ट्रकने सायली आणि अर्जुनच्या गाडीला जोरदार धडक दिली. आता धडक बसताच सायली आणि अर्जुनच्या गाडीने मात्र लगेचच पेट घेतला. सायली आणि अर्जुन दोघेही त्या व्हॅनमधनं हा सगळा अपघाताचा थरार पाहत होते. खरंच खूप भयानक दृश्य आहे इथे. म्हणजे सायली आणि अर्जुन अगदी थोडक्यामध्ये वाचले तिथे. आता त्यांच्याकडनं अगदी ती गाडी जर त्यांच्या मदतीला तिथे आली नसती किंवा थोडासा उशीर झाला असता किंवा काही, तर सायली आणि अर्जुनचं मात्र काही एक खरं नव्हतं. इतका तो भीषण अपघात होता आणि इतकी भीषण आग होती. आता खरं तर या गुंडाला असंच वाटलं की सायली आणि अर्जुन या गाडीमध्येच बसलेले आहेत आणि गाडीने पेट घेतला, याचा अर्थ ते दोघेही आता त्या गाडीमध्येच गेलेत की काय. आता हे सगळं ऐकल्यानंतर चैतन्य खरं तर खूप घाबरलाय आणि खूप चिडलाय देखील सायली अर्जुनवर आणि तो बोलतो की अर्जुन, सायली वहिनी, म्हणजे तुम्ही तुमच्या जीवाची इतकी मोठी रिस्क घेतलीत का? का घेतलीत तुम्ही इतकी मोठी रिस्क? तुम्हाला कळतंय का? त्यावर आता अर्जुन बोलतो की हो, इतकी मोठी रिस्क घेणं देखील गरजेचंच होतं, नाहीतर प्रियाचा खरा चेहरा आम्हाला सगळ्यांसमोर आणता आला नसता. त्यावर आता चैतन्य मात्र त्या दोघांनाही बोलतो, अरे तुम्हाला कळतंय का की तुम्ही काय केलंय ते? त्यावर सायली देखील बोलते की चैतन्य भाऊजी, अहो आम्ही ठीक आहोत, इतकं काही झालेलं नाहीये. त्यावर चैतन्य खरंच खूप घाबरलाय आणि त्याला खरंच दोघांची खूप काळजी वाटतेय. त्यावर चैतन्य बोलतो की तुम्ही दोघेही मला प्रॉमिस करा की तुम्ही दोघेही हे अशी परत रिस्क काही घेणार नाही आहात म्हणून. माझं या जगामध्ये तुम्ही दोघं सोडून कोणी नाहीच आहे. तुम्हाला काही झालं तर मी काय करू बरं? आता मात्र अर्जुनला देखील कळतं की चैतन्य आपल्यावर किती प्रेम करतोय आणि त्याला आपली किती काळजी आहे. आता अर्जुन देखील येतो आणि लगेच चैतन्याला मिठी मारतो आणि त्याला बोलतो की आम्हाला काहीही होणार नाहीये आणि हो, तू काही काळजी करू नकोस. तू 100 वर्षाचा म्हातारा जरी झालास ना, तरी तुझ्यासाठी 95 वर्षाची तरुण मुलगी शोधणार आहे मी लग्नासाठी. आणि आता चैतन्याला आणि सायलीला देखील हे ऐकल्यावर हसू येतं. तर सायली देखील चैतन्याला सांगते की आम्ही तुम्हाला एक वचन देतो की आम्ही अशी रिस्कचं तर माहीत नाही, पण आम्ही इथून पुढे नेहमी सावध राहू वगैरे. आणि सायली चैतन्याला बोलते की चैतन्य भाऊजी, प्रियासारख्या धूर्त आणि स्वार्थी मुलीपासून जर आपल्या कुटुंबाला वाचवायचं असेल तर एवढी रिस्क तर आपल्याला घ्यावीच लागेल, एवढा जीव तर संकटात घालावाच लागेल. तर परत एकदा इकडे आता जेलमधला सीन दाखवलाय. आता नागराजने प्रियाच्या चांगल्याच थोबाडीत दिली आहे. आता त्यानंतर मात्र ती महिपतकडे येते आणि वर त्यांना बोलते की म्हणजे तुमचा माझ्यावर सोडून सायली अर्जुनवर जास्त विश्वास आहे का? त्यावर महिपत तिला बोलतो की आमचा त्यांच्यावर देखील विश्वास नाहीये. ते इथून गेल्यानंतर ना आम्ही सगळ्याची खात्री करून घेतली होती. मी नाग्याच्या फोनवरनं साक्षीला फोन करून केला होता आणि तुझं आणि त्या पटवर्धन वकिलाचं काय बोलणं झालं ना त्याची माहिती काढायला सांगितली होती. आता इथे
तोच सीन दाखवलाय की नागराज आणि महिपतला आता सायली अर्जुनने हा वकिलाचा व्हिडिओ दाखवल्यानंतर या दोघांनाही शंका येते आणि याची शहानिशा करून घेण्यासाठी म्हणून महिपत आणि नागराज दोघेही आता त्याच्या फोनवरनं साक्षीला फोन करतात आणि महिपत साक्षीला सांगतो की या वकिलासोबत प्रियाचं नक्की काय बोलणं झालंय ते मला सांग म्हणून. तर आता साक्षीने देखील ती सगळी काही माहिती सचिनच्या मदतीने काढली आहे आणि साक्षी आता महिपतला फोन करते आणि सांगते की तुमचं काम झालंय आणि हा खूप मोठा प्लॅन आहे आणि जी काही माहिती आता पटवर्धन वकिलाने दिलेली असते सचिनच्या त्या गुंडाला, ती सगळी माहिती आता ही साक्षी महिपतला सांगते आणि आता महिपत आणि नागराज दोघांचीही खात्री होऊन जाते की ह्या सगळा काही प्रियाचा फक्त आणि फक्त सायली अर्जुनला संपवण्यासाठीचा प्लॅन आहे. ती काही या दोघांना जेलमधनं बाहेर काढणार नाहीये. त्यावर साक्षी महिपतला सांगते की मी तुम्हाला एक व्हिडिओ पाठवते, तेवढा व्हिडिओ पाहून घ्या. त्यावर आता महिपत बोलतो की म्हणजे नागराजच्या फोनवर ना, ती सांगते की नाही नाही, मी त्या कॉन्स्टेबलच्या फोनवर एक व्हिडिओ पाठवलाय, तेवढा पाहून घ्या. आणि आता तो कॉन्स्टेबल देखील येतो तिथे तो व्हिडिओ दाखवण्यासाठी आणि महिपतला तो व्हिडिओ दाखवतो. तर त्या व्हिडिओमध्ये देखील तेच पटवर्धन वकील कबुली देत असतात की प्रिया इथे आली होती आणि तिला फक्त तिचा हा सायली अर्जुनला मारायचा प्लॅन सक्सेसफुल करायचा आहे, बाकी तिला नागराज आणि महिपतला काही जेलच्या बाहेर काही काढायचं नाही आहे. आता महिपत देखील हा व्हिडिओ पाहतो आणि त्याने हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तो फोन नागराजकडे देतो आणि नागराज देखील हा व्हिडिओ पाहतो आणि आता त्या दोघांच्याही लक्षात येतं की प्रिया आता त्यांच्यासोबत काय गेम करतीये ते. आता त्यांनी हे सगळा काही प्रकार सांगितल्यानंतर प्रिया मात्र चांगलीच जाम घाबरली आहे आणि वर त्यांना सांगते की हे सगळं काही खोटं आहे, असं काहीच नाही आहे. मी लवकरात लवकर तुम्हाला दोघांनाही इथून बाहेर काढणार आहे, माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुमच्यासाठी वकील घेऊन आले होते ना, मग मी तुम्हाला लवकरात लवकर इथून बाहेर काढणार आहे, तुम्ही फक्त आणि फक्त माझ्यावर विश्वास ठेवा. त्यावर आता महिपत आणि नागराज दोघेही बोलतात की आता मात्र आमचा तुझ्यावर अजिबातही विश्वास नाहीये. नाही, नागराज तर तिला बोलतो की विश्वास आणि तुझ्यावर आता विश्वास नाही ठेवणार आहे आम्ही, फक्त आता तुला आमच्या दोघांपासून कोण वाचवू शकेल ना ते तू पहा. नाही, आता सायली अर्जुनपासून नाही तर आमच्या दोघांपासून तुला वाचून राहायची गरज आहे आणि तू देखील आता आयुष्यभर कशी वैतागशील ना, कशी जेलमध्ये सडशील ना, तेच पाहणार आहे आम्ही. तर इकडे घरी आता रात्र झालेली आणि ही प्रिया अजून देखील घरी आलेली नाहीये. त्यामुळे सायली आणि अर्जुन मात्र हॉलमध्येच तिची वाट पाहत बसलेत. तर अर्जुन सांगतो की बायको ती अजूनही येणार नाहीये, चल आपण जाऊन झोपूयात. त्यावर सायली बोलते की तिचा असा हरलेला थकलेला चेहरा पाहिल्याशिवाय आपल्याला काय झोप येणार आहे का बरं? थांबा, थोड्याच वेळात येईल ती. आणि कुठे जाणार आहे बरं दुसरं ती? कोण आसरा देणार आहे तिला? इथेच येईल ती. आता एवढं बोलताच प्रिया आता दरवाजात हजर होते आणि समोर सायली अर्जुनला पाहून ती थोडीशी घाबरतेच. तर तिला पाहिल्यावर सायली लगेच बोलते, प्रिया अगं ये ना, ये, तुझंच घर आहे, हां, आत ये. आता प्रिया आत येते तेवढ्यातच आता सायली तिला बोलते, काय ग, खूप वाईट वाटलं असेल ना तुला आम्हाला असं जिवंत पाहून? त्यावर आता प्रिया बोलते, काय काय बोलताय तुम्ही? मला का वाईट वाटेल तुम्हाला जिवंत पाहून? त्यावर आता सायली बोलते की तू एवढा मोठा मेहनतीने प्लॅन केला होतास, पण तो प्लॅन मात्र तुझा आता फसलाय, फ्लॉप झालाय, त्यामुळे वाईट तर वाटलंच असेल. मला तर वाटलं होतं की असं दूर कुठेतरी जाऊन एखाद्या गार्डनमध्ये बसून वगैरे तू रडत बसली आहेस की काय. नाही, त्या मानाने लवकर आलीस बरं का तू. आता खरं तर तन्वी जाम घाबरली आहे, पण ती मनातल्या मनात विचार करते की नाही, या दोघांना सगळं समजलंय आता मात्र मला या दोघांसमोर असं घाबरलेलं वगैरे दाखवून अजिबातही चालणार नाही. काहीही करून मला धीर एकवटायलाच हवाय. आणि आता ती जसं काय मी काही घाबरलेच नाहीये, तुम्ही काय बोलताय मला कळतच नाहीये, असं आव आणत उलट त्या दोघांना बोलते की काय काय म्हणालात तुम्ही? मी का घाबरेल बरं? आणि हो, तुम्हाला जिवंत पाहून मी का घाबरेल? मी काही घाबरलेली वगैरे नाहीये.
त्यावर आता सायली तिला बोलते की तू आत्तापर्यंत जे काही पापं केली आहेत ना, ते सगळे आता उघड व्हायची वेळ आली आहे. आता तुझ्यावर एकामागोमाग एक असे सपासप वार होणार आहेत ना प्रिया. आता प्रिया देखील त्यांचं चॅलेंज एक्सेप्ट करते आणि वर सायलीला बोलते की आत्तापर्यंत जेवढे वार झाले ना, तेवढे सगळे सहन केलेत मी. असे हजारो वार आत्तापर्यंत मी सहन केलेले आहेत. आणि हो, माझ्या हुशारीने ना मी आजपर्यंत टिकून राहिली आहे. तुम्ही दोघे सगळ्यांना जेलमध्ये पाठवू शकलात, नागराजला, महिपतला, पण मला नाही. मी माझ्या हुशारीने आजही इथपर्यंत टिकून आहे आणि यापुढे देखील अशीच टिकून राहणार आहे. त्यावर आता सायली तिला बोलते, तुला मदत तरी कोण करणार आहे ग आता? नागराज आणि महिपत की साक्षी? नाही, हे सगळेच तुझे साथीदार तुला मदत करतील आता, असं खरंच वाटतंय का तुला? तर प्रिया मात्र एकदम ओव्हर कॉन्फिडन्समध्ये त्यांना सांगते की मला काही कोणाची गरज नाही आहे. मी माझ्या हुशारीने आत्तापर्यंत जसे सगळे वार सहन केले, तसंच आता इथून पुढे देखील मी एकटीच काफी आहे आणि मी एकटीच आता तुम्हाला सगळ्यांना पुरून उरेल वगैरे वगैरे. पण सायली आणि अर्जुन देखील काही कमी नाही आहेत. सायली आणि अर्जुन दोघेही तिला ओपनली चॅलेंजेस देतात. सायली तिला बोलते की तुझं सत्य जेव्हा बाहेर येईल ना, तेव्हा तुझ्यासोबत कोणीच नसणार आहे. तुझे आई बाबा नसणार आहे, तुझे सासू सासरे आणि तुझा नवरा देखील तुझ्या समोर नसणार आहे. त्यावर अर्जुन देखील बोलतो की आता ना आम्ही तुला चॅलेंजेस करतोय. आता तन्वी देखील एकदम तोऱ्यामध्येच बोलते का चॅलेंज एक्सेप्टेड, मी देखील तुमचं चॅलेंज एक्सेप्ट करते म्हणून. तुम्ही माझं काहीही बिघडवू शकणार नाही आहात. पण आता खरं तर ही किती अडकली आहे हे हिलाही चांगलंच माहिती आहे. पण तरी देखील आता सायली अर्जुन समोर आपण हारलो नाही आहोत हे दाखवण्यासाठी ती आता त्यांचं चॅलेंज एक्सेप्ट करते आणि अगदी बेधडकपणे त्यांना उलट उत्तरं देत असते. तर पुढचा सीन परत आता एकदा जेलमधला दाखवलाय. आता महिपत आणि नागराज खरं तर वेगवेगळ्या जेलमध्ये होते, पण आता ते परत एकत्र दाखवले आहेत. आणि महिपत आता नागराजच्या फोनवरनं साक्षीला फोन करतो. आता त्यावेळेस हा सचिन देखील साक्षी सोबतच असतो. तर महिपत बोलतो की थांब 1 मिनिट, आणि आता तो नागराजच्या शर्टच्या कॉलरमध्ये ते फोन लपवतात आणि आता दोघेही मिळून फोनवर बोलत असतात आणि तिकडनं साक्षीचं बोलणं ऐकत असतात. तर महिपत बोलतो की दीक्षित, तू तर लईच कामाचा माणूस निघालास रे. नाही म्हणजे तुला जी माहिती काढायला सांगितली होती, तू लईच लवकर अशी पटकन सगळी माहिती काढली आहेस, त्यासाठी थँक्यू. आता त्यावर सचिन बोलतो की अण्णा, अहो आभार वगैरे काय मानतायत, हे सगळं मी तुमच्यासाठी केलं. त्यावर आता हा महिपत बोलतो की माझा आता 113% तुझ्यावर विश्वास बसलेला आहे. नाही आता ना फक्त अजून एक काम कर तू माझं. तू जर माझं हे सगळं काम केलंस ना, तर हा महिपत शिकरे ना तुझा गुलाम होईल. त्यावर आता सचिन बोलतो की अण्णा, असं गुलाम वगैरे काय बोलताय? अहो तुम्ही माझ्या वडिलांसारखे आहात. त्यावर महिपत बोलतो की हां, तसा तर मी सगळ्यांचाच बाप आहे, पण काय करणार, आता परिस्थितीमुळे इथे अडकवून पडलोय ना. त्यावर आता सचिन बोलतो की तुम्ही सांगा फक्त, तुमचं पहिलं काम देखील केलं ना मी, मग हे देखील करेल. काय काम करायचंय सांगा. त्यावर आता महिपत त्याला सांगतो की काय आहे की त्या सायली अर्जुनमुळे माझ्या लेकराची लईच वाईट परिस्थिती झाली आहे. नाही, ती असं सरळ उघडपणे बाहेर देखील पडू शकत नाही आहे. त्यामुळे लवकरात लवकर मला आणि नागराजला इथून बाहेर काढायचं कसं हे तुलाच पाहावं लागणार आहे. लवकरात लवकर ते वकिलाचं वगैरे काय प्रकरण आहे ना, ते सगळं तू पहा आणि लवकर आम्हाला इथून बाहेर काढ. त्यावर आता सचिन देखील बोलतो की हो, तुम्ही काहीच काळजी करू नका, करेल मी तुमचं काम, तुम्ही लवकरच जेलच्या बाहेर असाल. त्यावर आता नागराज बोलतो, हे बघ सचिन, पण हे सगळं तुझ्यासाठी अगदी सोपं नाही आहे. तू आता वाघाच्या गुहेमध्येस, सगळे सुभेदार तुझ्यावर बारीक लक्ष ठेवून असतील आणि तू जर पकडला गेलास ना, तर आम्ही दोघे तर कायमचे इथे जेलमध्ये सडूच, पण तुझं देखील खूप अवघड होईल. त्यामुळे तुला खूप सावध राहून हे काम करावं लागेल. त्यावर सचिन बोलतो की हो,
ते समजतंय मला. नाही, मी आता सुभेदारांच्या घरात राहून देखील साक्षीवर प्रेम करू शकतो, यावरून तुम्हाला आयडिया आलीच असेल. आणि तुम्ही अजून या सचिन दीक्षितला ओळखलं नाही आहात. तुम्ही जे काही पाहिलंत ना, ते फक्त एक हिमनगाचं टोक आहे. बाकी सगळा पर्वत तर तुम्ही अजून पाहिलेलाच नाहीये. तुम्ही काहीच काळजी करू नका. मी लवकरात लवकर तुम्हाला बाहेर काढील. आणि अण्णा हो, आपण लवकरच भेटू. पण जेलमध्ये नाही, जेलच्या बाहेर. पण फक्त आपल्याला एक काम करावं लागेल. त्यासाठी मला काही वस्तू लागणार आहेत. तेवढ्या फक्त तुम्ही मला वेळच्या वेळी पुरवा. आणि हो, आपण सगळं काही माझ्या प्लॅननुसारच करू. नाही म्हणजे काय आहे की एकाच्या डोक्याने जर चाललं ना, तर प्लॅन बरोबर काम करतो, लवकर कामं होतात, प्लॅन सक्सेसफुल होईल आपला. त्यावर आता नागराजही बोलतो की हां ठीक आहे, आपण तुझ्याच डोक्याने चालू, तुला काय करायचं आहे ना ते कर. त्यावर महिपतही आता साक्षीला बोलतो की साक्षी ऐक, त्या सुनीलला सांग आता दीक्षितला जे काही लागतंय ना, त्याला म्हणावं ते सगळं काही दीक्षितला पुरव आणि तू देखील काळजी घे. असं सांगून आता महिपत आणि नागराज फोन ठेवून देतात. तर मित्रांनो, किती डेंजर भाग दाखवलाय. म्हणजे पहा, आता हा सचिन हा देखील आता एकदम गुन्हेगारी वृत्तीमध्येच शिरलाय. आता हा महिपत आणि नागराजला जेलच्या बाहेर काढण्यासाठी आता या साक्षीची मदत करतोय. म्हणजे आता हा देखील एखाद्या अट्टल गुन्हेगाराप्रमाणेच याचा मेंदूच देखील काम करतोय. आणि आता तो देखील या सगळ्या प्लॅनमध्ये याच्यामध्ये सामील आहे. खूप भयानक दाखवलंय खरं तर. तर इकडे प्रिया आता तिच्या खोलीमध्ये आली आहे सायली अर्जुनला चॅलेंज देऊन. आणि खरं तर ती खूप जास्त घाबरली आहे. आता ती घाबरून आता तिथे टेबलजवळ कोपऱ्यातच बसते आणि ती स्वतःशीच बडबडत असते की सायली आणि अर्जुनला मी चॅलेंज तर दिलं, त्यांचं चॅलेंज तर मी एक्सेप्ट करून आली आहे, पण आता मी काय करू? ते DNA चे रिपोर्ट काही करून पॉझिटिव्ह यायला नको आहेत. ते DNA चे रिपोर्ट जर मला हवेत तसे जर नाही आले ना, मग मात्र मी संपले. लवकरात लवकर ते DNA चे रिपोर्ट्स बदलायला हवेत. पण कसं करणार? माझ्याकडं आता पैसे पण नाही आहेत. पैसे पण संपलेत आता. आणि दागिने पण नाही देऊ शकत. दागिने जर दिले तर मी परत एकदा अडकणार आहे. आता खरं तर ही स्वतःशीच बडबड करत असते आणि खूप जास्त घाबरलेल्या अवस्थेत असते. आणि बोलते की नाही, काही करून मला पैसे मिळवावेच लागतील. आणि ती टेबलवर ठेवलेली तिची पर्स घेते, पण तेवढ्यातच आता तिथे टेबलवर असणारं तिचं जे मेकअपचं सामान असतं ते पडतं. आणि त्या आवाजाने आता गाढ झोपेत असलेला अश्विन मात्र जागा होतो. आणि अश्विन जागा झाल्यावर तिला विचारतो, तन्वी, अगं काय करतीयेस आणि कधी आलीस तू? आता अश्विनला मात्र काही समजू नये म्हणून ही लगेच आता थोडासा चेहरा वगैरे नीट करते आणि त्याला बोलते की हे काय आत्ताच तर आले मी. तर इकडे सायली आणि अर्जुन अजूनही त्या केसचंच काम करतायत. आणि आता अर्जुनने आता सगळं DNA रिपोर्ट्स वगैरे असे सगळे काही त्यांनी ते बोर्डवर लावलेले असतात, त्यांच्या हाती काय काय पुरावे लागलेत वगैरे. त्यावर आता सायली बोलते की सगळ्या गोष्टी तर ठीक आहे, पण मला एकाच गोष्टीची काही खात्री वाटत नाही आहे. त्यावर आता अर्जुन विचारतो की नक्की कुठली गोष्ट? त्यावर सायली बोलते की सँडी. म्हणजे पहा ना, हा सँडी खरंच आपली मदत करेल ना? नाही म्हणजे याला काय माहिती मिळाली आहे, काय नाही, आपल्याला काहीच माहीत नाही आहे. मला हाच थोडा वीक पॉईंट वाटतोय यातला. त्यावर आता अर्जुन बोलतो की हे बघ, सँडीची आपल्याला या केसमध्ये मदतच होणार आहे. थांब, आपण लगेच त्याला फोन करून विचारूयात. आणि अर्जुन लगेच सँडीला फोन करतो आणि विचारतो की कामामध्ये काय प्रोग्रेस झाली आहे, काही हाती लागलंय का तुझ्या? त्यावर सँडी देखील सांगतो की एकदम खजाना हाती लागलाय माझ्या. नाही म्हणजे प्रियाच्या 4-5 जुन्या बॉयफ्रेंडला कॉन्टॅक्ट केला मी आणि त्यांच्याकडनं समजलं की प्रियाने त्यांच्याकडनं खूप पैसे उकळलेले आहेत. प्रियाने सगळ्यांनाच असं फसवलंय आणि त्यांच्याकडनं पैसे उकळलेत. आणि पुरावा म्हणून मी या सगळ्या गोष्टी जपून जमा करून ठेवल्या आहेत. मी तुम्हाला ते पुरावे वगैरे सगळं काही देतो. आता हे ऐकल्यावर सायली आणि अर्जुन दोघेही खुश होतात म्हणायला की आता तिच्याबद्दल एवढी महत्त्वाची माहिती हाती लागली आहे. त्यावर आता सायली बोलते की फक्त हे सगळं काही तिचे लग्नाआधीचे बॉयफ्रेंड्स वगैरे आहेत, त्यामुळे आपल्याला आत्ता याचा काही उपयोग होईल की नाही हे वाटत नाही. आणि काहीही झालं तरी अश्विन भाऊजींसमोर तिचा खरा चेहरा यायलाच हवा. त्यामुळे मला आता एक आयडिया सुचली आहे. तर आता पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत
की सायली आता अर्जुनला तिची कल्पना सांगते आणि आता सायलीला अशी कल्पना सुचलेली असते की प्रियाला आता पैशांची गरज लागणारच आहे. आता ती परत काहीतरी प्लॅनिंग वगैरे करणारच, त्यासाठी तिला पैसे हवे असणार. आणि जर आता तिला पैसे देणारा कोणी सुभेदारांपेक्षाही श्रीमंत मुलगा जर तिच्या समोर आला, मग मात्र ती त्याला आपल्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवेलच. त्यामुळे आता सायली आणि अर्जुन असा कोणीतरी एखादा मुलगा तिच्या समोर पाठवणार आहेत की जो तिच्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसल्याचं नाटक करेल वगैरे. तर प्रियाने आता इकडे त्या शांता घरी आली की नाही हे माहीत करून घेण्यासाठी आता एका माणसाला पाळत ठेवायला सांगितलेलं असतं. ती त्याला फोन करून विचारते, तर तो माणूस ठेवतो की अजून तरी काही ती इथे आलेली नाही आहे, तुम्ही पैसे पाठवत राहा, मी पाळत ठेवत राहतो. पण आता प्रियाकडे नेमके पैसेच नाही आहेत. तर सायली आणि अर्जुनने आता तिची कमजोरी चांगलीच हेरली आहे आणि पुढे ते काय स्टेप्स घेतील हे पाहण्यासाठी पुढील एपिसोड पाहायला विसरू नका. आणि आजचा एपिसोड आवडला असल्यास चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.